नमस्कार शेतकरी बंधूंनो, अभय नर्सरीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण जे केशर मँगो फार्मर नेटवर्क ही मोहीम जी सुरू केली आहे, तर ह्या मोहिमेअंतर्गत आज मागील वर्षी आपण एक 450 ते 500 एकर पर्यंतच लागवड झालेली आहे व आपल्याला 2000 एकर क्षेत्रावरती 2000 एक शेतकऱ्यांचा ग्रुप तयार करायचा आहे व जी कंपनी उभा करायची आहे, तर त्या कंपनीसाठी आपण सुरुवात झालेली आहे. तर आज आपण ज्या प्लॉट मध्ये आहोत हे अभय नर्सरी परतूर येथील हे रोप लागवड झालेली आहे आणि हे जे रोप पाहत आहे हा पूर्ण प्लॉट पाहिला तर एक समान आहे आणि ही 1 वर्षाची झाडं होते लागवड करताना. आज ह्या झाडांचं वय जे आहे तर मागच्या जुलै 2025 मध्ये लागवड झालेली आहे आणि हे 10 महिन्याचे रोप आहेत. तर हे 10 महिन्याचे रोपाचा हा सुंदर असा प्लॉट डेव्हलप झालेला आहे आणि ह्या प्लॉट मध्ये जुलै 2025 मध्ये 5,500 रोपांची लागवड झालेली आहे. टोटल 5,500 रोपांची ह्या प्लॉट मध्ये लागवड झालेली आहे आणि सर्वच्या सर्व झाडं हे अगदी सुंदर पद्धतीने वाढलेले आहेत. सगळ्या झाडांची वाढ चांगली आहे. कारण त्याचं प्रमुख कारण जे आहे, आम्ही जे शेड्यूल देत आहोत, प्रत्येक महिन्याला खत कोणतं द्यायचं, प्रत्येक महिन्याला फवारणीची औषधं कोणते वापरायची, हा शेड्यूल जर प्रॉपर फॉलो केला, हा वापरला, तर त्या झाडांचे सुंदर असे रिझल्ट हे तुमच्या समोर आहेत. हा पूर्ण कॅमेरा एक वेळेस फिरवा आणि या कॅमेरा पूर्ण दाखवा. सगळ्या झाडांची वाढ आज जर पाहिलं तर हे झाड जवळपास आता हे 4 फुटापर्यंत वाढले आणि ब्रँचही पहा अगदी व्यवस्थित येतं. त्या सगळ्या झाडांना ब्रँचिंग अगदी व्यवस्थित वाढलेले आहे. त्या झाडांची पूर्ण असा आकारही व्यवस्थित झालेला आहे. कारण 1 वर्षाचं रोप लागवड केलेलं होतं, परंतु आता त्याला आपण खत औषध फवारणीचं शेड्यूल व्यवस्थित दिल्यामुळे या लेवलला झाला आहे. खूप सारे शेतकरी इथं बाहेर राज्यातलं जे रोप मिळतं, ज्या नर्सऱ्या त्यांना चांगल्या नाहीये, तर कुठल्याही नर्सरीतून जिथं स्वस्तात रोप मिळतं असं रोप आणतात, लावतात व लावल्याच्या नंतर मग त्यांना अनेक त्या रोपावरती रोग असतात किंवा त्या रोपाची लागवड झाल्याच्या नंतर बागेचं मेंटेनन्स कसं करायचं हा शेतकऱ्यांना माहिती नसते. तर ही माहिती आम्ही पूर्णपणे मोफत देत आहोत. आमचं जे अभय नर्सरीचं कॉल सेंटर आहे, अभय नर्सरी व शंभू शौर्य व्हिजन प्रोड्युसरचं कंपनीचं जे कॉल सेंटर आहे, तर हे कॉल सेंटर छत्रपती संभाजीनगर येथे आहे. या कॉल सेंटर मधून आपल्याला प्रत्येक महिन्याला कुठले खतं द्यायचे, कोणत्या औषधाची फवारणी करायची, पाणी व्यवस्थापन कसं करायचं, खत व्यवस्थापन कसं करायचं, हे सगळ्या गोष्टीची आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. जर ही माहिती घेऊन तुम्ही जर बाग लावला तर आम्ही जे चॅलेंज करून सांगतो की 2 वर्ष तुम्ही झाडाची निगा घ्या, 2.5 वर्षाला तुम्हाला याला मोहर लागेल व 3ऱ्या वर्षी तुमचं पहिलं फळ हे मार्केटला विकायला गेलं पाहिजे. तर आपल्याला 3 वर्षाचं जे नियोजन आहे ते जर प्रॉपर तुम्ही केलं तर निश्चितच तुम्ही आंब्याच्या शेतीमधून पैसे कमवू शकता. कारण आज मार्केटमध्ये आंबा म्हणल्याच्या नंतर केशरच्या नावाखाली आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, या ठिकाणाहून भरपूर रोप येत आहे व लागवड होत आहे. तर माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्हाला कुणी फुकट जरी रोप दिलं, 1 रुपया न घेता जरी रोप दिलं तरी ते रोप लावू नका. जर तुम्हाला आंबा बागेतून पैसे कमवायचे असतील तर तुम्ही खात्रीशीर एक तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या नर्सरीतून रोप घ्या, नंबर 2 तुम्ही कृषी विद्यापीठाच्या नर्सरीतून रोप घ्या आणि जर तुम्हाला या दोन्ही ठिकाणी नसेल मिळेल तर तुम्ही अभय नर्सरी, मोजे, रायपूर तालुका परतूर, जिल्हा जालना येथे केशर आंब्याची ओरिजिनल रोपे उपलब्ध आहेत. ज्या शेतकऱ्यांना केशर आंब्याची रोपे हवी आहेत तर त्यांनी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा. लवकरात लवकर आपलं केशर आंबा बाग लावण्यासाठी रोपे जर घ्यायचे असतील तर अभय नर्सरीतून बुक करा. धन्यवाद.